उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आत्ताच भिसे कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। दादा, आपण भेट घेण्यासाठी आलेला आहात। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून हे सगळं प्रकरण सुरू आहे आणि गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झालेला आहे। तुम्ही आज भेट घेतलेली आहे, काय? एकतर हे भिसे कुटुंबीय माझ्या मतदारसंघात राहतं, हॉस्पिटलही माझ्या मतदारसंघात आहे। आपल्याकडे अशी एखादी दुर्घटना घडल्यानंतर घरी सांत्वनाला जाण्याची पद्धत आहे। तसं सांत्वनाला मी आलो होतो। याचं कारण बाकी सगळ्याच गोष्टी आता झाल्या आहेत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे, समिती नेमलेली आहे, धर्मादाय आयुक्तांना त्यांनी सूचना केलेल्या आहेत की अशा प्रकारची सगळी धर्मादाय हॉस्पिटल ही एका काय म्हणूया नोडवर आपण आणली पाहिजेत। अशा सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। त्यामुळे केवळ आपल्या मतदारसंघामध्ये घडलेल्या घटनेनंतर नॉर्मली सुद्धा आपण जे सांत्वनाला जातो तसं मी सांत्वनाला आलो होतो आणि ते सांत्वन करून मी निघालो आहे। भिसे कुटुंबियांनी काही मागणी केली का आपल्याकडे की या सगळ्या प्रकरणासंदर्भात? काही नाही। स्वतः मुख्यमंत्री लक्ष घालतात, त्यामुळे आम्ही कोणी याच्यात वेगळं म्हणण्याची आवश्यकता नाही। घडलेली घटना जी आहे ती दुर्दैवी आहे आणि त्या घटनेची दखल सरकारने घेतली पाहिजे, घेतली। भविष्यात म्हणजे जाणारी आमची ताई तर गेली, भविष्यामध्ये अशा घटना घडू नये म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय खूप कठोर यातल्या नियमावली करतायत। राज्यातलं एकूण खासगी दवाखान्यासंदर्भात काही पॉलिसी राबवण्याची गरज आहे का? राज्यातलं एकूण मी तेच म्हटलं की माननीय मुख्यमंत्री महोदय या विषयामध्ये कठोर नियमावली करतायत। तर चंद्रकांत दादा पाटील होते, त्यांनी या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलेलं आहे आणि एकूणच राज्यातल्या खासगी रुग्णालयाबद्दल एक कठोर निर्णय घेण्याची गरज आहे असं देखील चंद्रकांत पाटील यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।